नमस्कार मित्रांनो, पिंट्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज कट्टेगावच्या मांडामध्ये श्री पावणादेवीचं निशाण येणार आहे। तर निशाणामध्ये खेळ पण येणार आहे। त्यांच्या गावाचा जो दाभोळ्यातला खेळ असतो ते थेट आपल्या मांडावरती येणार आहे। तर आपण मांडावर जाऊन पूर्ण बघू काय काय आहे ते। आपल्या इथे श्री पावणादेवीचं निशाण आलेले आहे आणि हे मानकरी आहेत। मानकरी तुम्हाला काही माहिती देतील थोडक्यामध्ये। तर आपण मानकऱ्यांना विचारूया, ह्याविषयी काहीतरी माहिती द्या। नमस्कार, आम्ही दाभोळ्यातून पावणादेवीचं निशाण घेऊन इथे आलेलो आहे कट्ट्यागावी। इथे मांडावर आम्ही प्रथम खेळ केला आणि आता आम्ही घरोघर निशाण फिरवणार आहोत। आणि आमचे जे कापड खेळ आहेत ते आमचं मेन देवाचं निशाण म्हणून त्याच्यावर खेळवले जातात। कट्ट्यावरच्या मांडावर लाडू वाटपचा कार्यक्रम चालू आहे। जे बाहेरून मंडळी आलेत त्यांना प्रसाद म्हणून लाडू वाटला जातोय। हा आमचा कट्ट्या गावाचा मांड आहे आणि कट्ट्या गावाच्या मांडावरती पावणादेवी आली होती आणि त्यांचं निशाण पण आलं होतं। खेळ खेळला आहे आपल्या मांडावरती आणि प्रत्येकांच्या घरोघरी आता श्री पावणादेवी आपली गेलेली आहे। ही आमची आहे पण तुम्हाला माहिती देईल पावणादेवीच्या निशाणाबद्दल। आहे, बोल। काय बोलू? निशाण येते तर कसं वाटतंय? चांगला। दारात आल्यावर स्वागत करशील? हो, आम्ही पावणादेवीच्या निशाणाची वाट बघतो। एवढ्या वर्षाने कट्ट्यावर पावणादेवीचं निशाण येते तर प्रत्येक घरातली लोक भाविक झाले आणि पावणादेवीच्या निशाणाला भेटीला पाया पडायला खूप उत्साह झालेली आहे। ही माझी आई पण पावणादेवीच्या निशाणाचं वाट बघते, कधी आपल्या दारामध्ये पावणादेवीचं निशाण येईल। तर आपण जाणून घेऊया, आईला विचारूया, पावणादेवीचं निशाण येतं तर कसं वाटतंय? पावणादेवीचं आमच्याकडे एवढ्या वर्षांनी निशाण येते तर आम्हाला बरं वाटते, आम्हाला खूप आनंद होतो। आज एवढ्या वर्षांनी पावणादेवीचं आमच्या घरात निशाण येतं, त्यासाठी आम्ही तिचा इंतजार करत आहे, तिची वाट बघत आहे, डोळ्यात डोळे घालून आम्ही।
थंड द्या फ्रीजमध्ये द्या. 2 बाटल्या आणि फ्रीज मध्ये. संकेत कोयंडे, प्रज्ञेश कोयंडे. देवा ववा होडे वाकार मारुजा संकेत कोंडे रत्नेश कोंडे दोन्ही भावानी तुझी जी काय सेवा पूजा केली मान्य करून देव. आसन दे धंद्या व्यवहारात चारी बाजून ते पुरवणी उभी राहणारी थंय त्यांका सांभाळणारो वशिकुळाच्या उभो केलं अशी परदेशापणी रखवाडी करणार.